तर गुड मॉर्निंग भावनो, मी यश स्वागत करतो आपल्या फर्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग बनवायचा रिझन असा आहे की आपण एक शॉर्ट बाईक ट्रिपवर चाललो आहे आणि माझं असं कधीपासून होतं की एक व्लॉग बनवायचा पण काय कधी वेळ भेटायचा नाही, तर कधी कॅमेराशी पण घाबरायचो वगैरे असं. तर आज म्हटलं करूया, चला बघूया. माझे एक मित्र आहेत ज्यांच्यासोबत मी ट्रिपवर जाणार आहे. आपण आता रिसेंटलीच एक नवीन बाईक घेतली, ती बाईक पण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. तर आपण जाणार आहोत दोन जागी. एक शॉर्ट ट्रिप आहे ही. एक पहिला बारवी हिल्स आणि डॅम साईडला जाणार आहोत आणि मग तिकडनं आपण कोंडेश्वर महादेवच्या मंदिरात जाणार आहोत. ह्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत पुढे माझे 3 मित्र आहेत. एक विक्रम, एक चिराग आणि एक जयराज. जयराज तर बदलापूरला राहतो, विक्रम आणि चिराग इकडेच राहतात. तर आता आपण जाऊया, बघूया. त्यांना पण माहीत नाही की मी आज व्लॉग करतोय, असं डायरेक्ट त्यांना एक सरप्राईजच देऊया. बघूया आपण त्यांची रिॲक्शन कशी आहे, काय आहे, आपण ते कॅप्चर करू या व्हिडिओमध्ये. पुढे बघूया आपण. चला, तर मी आता डायरेक्ट तुम्हाला बाईकच्या इकडे भेटतो, बाहेर निघतो तेव्हा दाखवतो. चला मित्रांनो, आता आपण तयार झालेलो आहे. आता आपण निघतोय घरातनं, निघालोय. म्हणजे तुम्हाला मी माझी बाईक दाखवतो, कोणती बाईक आहे ती. तर ही आहे आपली बाईक TVS रॉनिन. ही बाईक घ्यायचा रिझन आहे सांगतो तुम्हाला मी. 1-2 मिनटं आधी आपण एक कोल्ड स्टार्ट करून घेऊया. आता काय थंडी आहे ना, तर थंडीच्यामुळे ना इकडे गाडीला कोल्ड स्टार्ट करणं जरा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं गाडी पण आपली नॉर्मल राहते. आता कोल्ड स्टार्ट करताना पण लगेच RPM बघा. आता हा RPM आहे ना, आता सध्या न्यूट्रल राहील. आता RPM नाही तर कधी कधी 3-4 हजारपर्यंत जातो चालू केल्यावर गाडी. सध्या आपण आता गाडी स्टार्ट करूया तेव्हा बघूया. बघा RPM आहे ना 4000पर्यंत गेलेला आहे सध्या. काय करायचं, कोल्ड स्टार्ट करताना ना गाडी अशीच चालू करून सोडून द्यायची, 1-2 मिनटं ठेवायची. तर हा बोलवतो मी, ही गाडी घ्यायचा रिझन असा होता की गाडी अशी, म्हणजे मी बघवतो 6 महिन्यापूर्वी की गाडी घ्यायची आहे. तर म्हटलं कोणती घ्यायची आहे गाडी, काय घ्यायचं आहे. तर मग बघितली अशी TVS रॉनिन एक बघितली. बाकी ह्याच सेकंडमध्ये बरेच बाईक बघितले, पण कसं आहे आपल्याला काय कोणते बाईक आवडले कोणते नाही आवडले. आणि ही बाईक कशी थोडी मनात बसली पहिल्याच बघतात क्षणी. तर मग म्हटलं आता एकदा बसली आहे मनात, तर मग घेऊया आपण हीच बाईक. आणि ही बाईक घ्यायच्या आधी मी असं काय म्हणजे पर्टिक्युलर शोरूमकडनं काय टेस्ट ड्राईव्ह वगैरे केली नाही. बट माझा एक मित्र आहे आकाश करून, त्यांनी पण म्हणजे माझ्या 6 महिन्याआधीच ही बाईक घेतली. आणि त्यांनी ही बाईक घेतली म्हटल्यावर मग तो मला बोलला की ये तू टेस्ट ड्राईव्ह वगैरे कर, तुला जर आवडली कसं वाटतं बघ. माझं तर म्हणजे टेस्ट ड्राईव्हमध्ये पण जर जमली नाही मला, तरी पण मला हीच बाईक घ्यायची होती असं विचार होता. मग त्याची मी बाईक चालवली वगैरे, तर जमली. मग जमली तर म्हटलं आता घ्यायचंच आहे. तर नाही जमली असती तरी पण घ्यायचंच होतं. मग ही बाईक मग आपण परचेस केली. आता ह्या बाईकला किती आले, आता 10 दिवस झाले. 10 दिवसामध्ये आता ही बाईक 299 किलोमीटर झाली आहे. माझा बड्डे होता 16 तारखेला, मी तेव्हा परचेस केलेली. म्हणजे 10 नाही 14 डेज झाले असतील. 14 डेजमध्ये किती झाले, आता 299 किलोमीटर रनिंग झाली आहे. चांगली आहे बाईक. बाकी फुल डिटेल रिव्ह्यू तुम्हाला फर्स्ट सर्व्हिस नंतरच देऊ शकेल. तर बघूया आपण कधी त्याचा पण ब्लॉग बनवला पुढे. तर हा पहिला ब्लॉग बनवायलाच एवढा टाईम गेला आहे, तर पुढचा ब्लॉग बनवायला किती वेळ जाईल काय माहिती. चला आपण भेटूया आता डायरेक्ट माझ्या मित्रांकडे जाऊया. पहिला विक्रमला घेऊया. विक्रमला पण माहीत नाही की आपण आज व्लॉग करतोय, तर आपण त्याला डायरेक्ट सरप्राईज देऊया. बघूया त्याची रिॲक्शन काय आहे की व्लॉग करतोय आपण असं त्याला सांगून की तो काय रिॲक्ट करतो असं. पण बघूया सगळ्यांची रिॲक्शन आपण कॅप्चर करूया, कोणाला काय सांगितलं नाही आहे. चला आपण निघालो आता, जाऊया आपण डायरेक्ट विक्रमच्या घरी. माझे अजून 2-3 मित्र आहेत अजून, जे आता आहे ट्रिपवरती नाही आहेत सध्या. त्यात माझा एक मित्र आहे, हाच मित्र अथर्व आहे, एक आर्यन करून आहे आणि त्याचा भाऊ आहे. ते दोघं पण फॅमिलीसोबत सध्या ट्रिपवर गेलेत. आणि माझा खास जिवलग भाऊ अथर्व, त्याला मी या ब्लॉगमध्ये खूप मिस करणार आहे, कारण माझा फर्स्टच ब्लॉग आहे. आणि म्हटलं या ब्लॉगमध्ये तो पण नाही आहे आणि या ट्रिपवर पण नाही आहे. तो पण एक ट्रिपवर गेला आहे हैदराबाद वगैरे साईडला. आज येईल तो रात्री. बघूया जर आपण कधी आता पुढे म्हणजे फ्युचर ब्लॉग करू, तर त्या ब्लॉगमध्ये त्याला आपण दाखवूया तुम्हाला पण. तर आलो आहे आपण विक्रमच्या बिल्डिंग खाली. तो म्हटला येतोय. आम्ही निघणार होतो एक किती वाजले आता, 7-7:30 झाले. आम्ही 7ला निघणार होतो. 7ला निघेपर्यंत आता 7:30 झाले. तिथे बघू शकता तुम्ही, टाईम बघू शकता. 7:30चा टाईम दिसतोय, 7:29. बाकी या गाडीमध्ये असे बरेच मोड पण आहेत इकडे. ट्रिप A, ट्रिप B हे सेट करू शकतो आपण. आणि DT म्हणजे डिस्टन्स टू एम्प्टी, किती किलोमीटर अजून जाऊ शकते गाडी, या प्रकारे. तर बघूया आता हा विक्रम येतो आहे, त्याची रिॲक्शन बघूया काय. तसं पुढे आपण कंटिन्यू करूया मग हा ब्लॉग. अरे भाई
व्लॉग बनवतोय कसा आहे भाईची रिॲक्शन बघा पहिला व्लॉग मध्ये बघा. भाई हसतोय आई शपथ. अरे भाई कसा वाटतोय पहिला व्लॉग बघ जरा. पहिला व्लॉग आहे. व्लॉग टाकणार आहे मी YouTube वरती. अरे जेरीचा मेसेज पण आलाय कुठे जायला. 7ला निघणार होतो 7:30 इकडे झाले 7:30 झाले. तो चिराग पण तिकडे. चला आपण जाऊया आता. आता आपण आलोय चिरागच्या घरापर्यंत आलोय. कसा वाटतंय भाई पहिला व्लॉग मध्ये बघून. नाचतोय आई शपथ. हा गारगार वाटतंय. भाईनी जॅकेट विकेट पूर्ण पॅक केलाय आई शपथ. फुल रायडिंगच्या मूड मध्ये आलाय भाई. हो ग्लोव्ह. अरे ग्लोव्हज घालून आलाय. आम्ही पण आणलेत ग्लोव्ह घालतो नंतर. बघूया आता आपण निघतो इकडनं. जाऊया आपण आता डायरेक्ट आपण बदलापूरला जाऊया. म्हणजे काय शॉर्ट बीट घेता आलो भेटूया बदलापूरला डायरेक्ट. गणपती बाप्पा. ब्रेक घेतला. एक चहा प्यायला थांबलो. 3 चायचा नाव आहे. हा द्या त्यात देतात. बघा एक अर्धाच कप द्या. अर्धाच कप द्या. बरं भरलात. बरं ठीक आहे. हे भरला रे. आता भरलाय. आता जाऊ दे घे. आता चिराग पिएल ना. चहा पियाला कोण मना करतोय का. चिराग कुठे मना करेल. चहा ब्रेक घेतलाय. चहा पितो. ब्लॉग चालू आहे. काही मग चष्म्याची फ्रेम पण अशी बदलली. चहाचा चिअर्स. चहा पण 1 स्टेप डाऊन करता तिथे. 30 टाईम आहे भावांनो. 30 टाईम आहे. चिरागचे पप्पा बघतील व्लॉग तर बोलतील साले नालाय करणं 30 करायची प्लॅन. मी बोललो तर माझ्यासोबत नाही करायचा. माझ्यासोबत 30 नाही करायचं तुम्हाला. यश मला असं बघतो भाई. हे ब्लॉग मी टाकी ना. बघा काका विक्रम काय बोलतोय. विक्रम बोलला. आम्ही काय नाही बोललो. विक्रम बोलला. आम्ही तर तयार होतो काका तुमच्यासोबत करायला. पण विक्रम मला असा लुक देत होता तिकडनं. ऑप्शन पण ऑप्शन काय एकुलते एक आहे. चला पुढून कंटिन्यू करूया. चहा संपवतो. आता आम्ही जयराजच्या घराच्या इकडे आलोय. गेले आता 15 पण नाही किती 20-25 मिनिटं झाले असेल आम्ही थांबलो इकडे. बघा वैतागलाय. जयराजला फोन करून करून वैतागलाय. 20-25 मिनिटं झाले आम्ही थांबलोय. घाल शिव्या घालतोय. बोलतो शूज घालतो. चप्पल घालतोय. येतोय अजून 25 मिनिटं असून तो पोरगा शूज घालतोय. आता येऊन आम्ही त्याला घालू. जयराज आलेला आहे. काय बोलायचं आहे का जयराज बद्दल. नाही फक्त शिव्या घालायच्यात आता आल्यावर. तो समोरचा बैल मग आलाय. आयुष्यभर 2-3 वेळा आंघोळ करून आलेला वाटतं. एवढा गोरा दिसतोय जयराज. भाऊ व्लॉग बनवतोय. पहिला व्लॉग आहे. कसं वाटतंय व्लॉग मध्ये येऊन. आणि काय करत होता भाई एवढा वेळ पहिला ते सांग. घरी पेशंट आहे. पेशंट कोण. काय आला. असली आयला म्हणून वाचलाच भावा तू आज. नाही तर त्या बैलावर तू बसला असतास आता. पायाखाली बसलो. पाय अच्छा अच्छा ठीक आहे टेक केअर. मंदिराच्या इकडे जाऊया पहिला.
8ला भेटणार होता, 9 वाजले. ठीक आहे, आपण पण 8:15ला आलोय. नाही, 8:30. चला जाऊया आपण आता पहिला कोंडेश्वर मंदिरातच जाऊया, बघूया. पोचलोय आम्ही कोंडेश्वरला. भाई काय बोलत होता निशांत बद्दल? तर निशांतला बोलवलं तर ब्लॉग मध्ये तर अर्धा वेळ तर तोंडावर हातच ठेवायला पाहिजे. असा फोटो कसा काढतो, असा एस्थेटिक 14 फ्रंटनी दाखवतो. आय शो द एस्थेटिक. निशांत तू रेडी आहे भावा, तुझे पोस्ट दाखवतोय जयराज. पोचलोय आपण आता कोंडेश्वर मंदिराच्या इकडे, जाऊया. इथे एक नदी आहे अशी, पावसाळ्यात तर ही नदी अजून छान दिसते. दाखवतो पुढे जाऊन नदी. काय करतायत हे लोक, हेल्मेट वगैरे लावतायत बघा मागे तिकडे. अजून आपले 2-3 मित्र आहेत, 3-4 मित्र आहेत अजून, त्यांना आपण मिस करतोय आज ह्या ब्लॉगमध्ये. पुढच्या वेळी बघूया, पुढच्या वेळी कुठेतरी एक लॉंग ट्रिप काढू जरा अजून, त्या ब्लॉगमध्ये येतील ते लोक. हा बोल. हा बाबा तुम्ही गाडी घेतली, सगळं घेतलं, चावी कुठे गाडीची? कसली गाडीची चावी? तुमच्या गाडीची चावी विक्रम कुठे आहे? नाही आहे. हा मग कोणाकडे? तुम्हाला माहिती, तुमची गाडी. विक्रम कुठेच आहे? विक्रम तर चालू होता भाई गाडी. मग विक्रम उतरला, विक्रम कडे वायर लॉकची चावी पण आहे. व काय पण होतं, गाडी तो चालू होता भाई. गाडीची चावीचा काय टेन्शन आहे आपल्या, भाई लोक आहे इकडे गरजच भाई. नाही ना, आपण धक्का मारून घेऊन जाऊ गाडी. धक्का मारून नाही रे, नवीन नवीन गाडी घेऊन ते काय करतात ते वायरनी काय हा, स्टार्टर. ते आपण अशी वायर कापू आणि जॉईंट मारू आपण क्लिक बेट. कोंडेश्वर में आते ही चावी चावी घूम गई, चावी घूम गई. अब घर कैसे जाए? घर कैसे जाए, धक्का मार के नाही गाडी को. दुसरी चावी आहे भावा, पण बायकाच्या घरी आहे. डोंबिवलीच्या घरी जरी असती ना तरी पण जाणं हेच होतं, काय ठीक होतं भाई. 30 किलोमीटर लांब जाणं भाई. बदलापूर स्टेशन बाबा, हा? त्याला बदलापूर स्टेशन. काय शपथ, गाडी जाहिरातच्या घरापर्यंत जाईपर्यंत हे घाटाघाटांमधून आपल्याला धक्के बसले असते. 15 एवढा असेल. काय स्वच्छता राखावी. किती किती आतमध्ये आलो आपण? 2.5 किलोमीटर. कुठे काढायचे? माझी नाही, विक्रमची पॅन्ट आहे ही. अरे विक्रम बाबा थोडा असा राहा ना ब्लॉग मध्ये. सॉरी शूज काढताना ब्लॉग बनवतोय बाई. नाही माझा बोचा हो थंडी आहे. काढ घ्यायचे. आउटफिट चेक. जास्तच लांब गेलो रे जरा आउटफिट चेक करायला. असं केलं असतं. निशान पाहिजे होता कसा. अरे आयला निशान, तुला खूप मिस केला असता निशांनी. पहिला जयरातने दाखवला, आता विक्रम दाखवते. सगळे निशांचे पोस्ट दाखवत आहेत. तेव्हा काय सोबत निशान. नेक्स्ट टाइम भावा, नेक्स्ट टाइम निशान. निशांत असा कर. खूप मिस केला रे व्लॉग मध्ये, तुझे पोस्ट मिस केले. नेक्स्ट टाइम तुझ्या भावाला बघ, तुझ्या भावाला आम्ही आठवण नाही करते जेवढी तुला करतोय. भाऊ आला नाही म्हणून तुला आठवण करतो. भावाला परमिशन नाही भेटली रे यायची म्हणून. भावाला तेच बोलू ना, भावाला राईडवर घेऊन जायचं म्हणजे भावाला पहिले उल्हासनगरला घेऊन जावं लागेल.
हर हर महादेव. कालच चिरागला सिक्रेट सँटामध्ये ग्लव्स भेटलेले, स्टड्सचे ग्लव्स ते पण. आणि ग्लव्स कुठे टाकले, काय टाकले माहीत नाही. भाऊ बोलतो ते बाईकवरतीच ठेवून गेलो, आतमध्ये मंदिरात गेलो, इथे रिटर्न आलो, बोलतो आता ग्लव्स नाही आहेत. कुठे ठेवले मला तेच ना. बाबा सिक्रेट सँटाचा चांगला गिफ्ट होता रे, स्टड्सचे ग्लव्स होते. आणि चावी करून माझी मजा घेत होता भावा, पण चावी मीच घेतलेली ना, माझेच ग्लोव्ह मी नाही घेतले. हे तर उलटा झाला भावा. आता ग्लव्स गेले की काय माहिती, ग्लव्स गेले वाटतं. हालत ना. आमचे तर ग्लव्स आहे, यशची पण ग्लव्स कुठे गेले भावा? ग्लोव्स वेअर आर द ग्लोव्स? तू ठेवले का? काय माहिती आता ग्लव्स कुठे गेले. सिक्रेट सँटानीच दिलेले, सिक्रेट सँटानी परत घेतले ग्लव्स. आता जाऊया आपण इकडनं, बघूया पुढे कुठे काय निसर्ग आहे, थोडाफार फोटो वगैरे काढूया. मग तिकडनं आपण नाश्ता करायला जाऊया, त्यानंतर मग जाऊ बार्बी हिल्सला वगैरे. भेटूया आपण थोड्या वेळात. चला आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. काय नाव आहे भाई नाश्त्याचं, दुकानाचं काय नाव आहे? फेमस कुठे? बघूया आता काय नाश्त्यामध्ये काय ऑर्डर करूया, काय भेटतं बघू. इकडे फेमस काय आहे ते. चिरा कुठे गेला? हा नाश्ता ऑर्डर काय? काय पण चालेल, बोल काय पाहिजे. असू दे, बटन ठेवलंय ना, ठीक आहे. नाश्ता भाई काय पाहिजे, काय देतो ऑर्डर नाश्ता? मिसळ मी पण. मिसळ पाव खाऊया आपण. मिसळ पाव चहा सांग. काय ऑर्डर करतोय आम्ही? मिसळ पाव का नाही त्याचं फक्त ऑर्डर घ्यायचं. मिसळ ऑर्डर देऊया, बघूया. मिसळ कांदा भाजी आता आल्यावरती दाखवतो तुम्हाला मी. वडा उसळलाय, मला दिलंच ना. तुझा अजून आला नाही ते वडापाव. एवढी भूक लागली की वडापाववरती तुटून पडलेत सगळे. माझा काय दिला? वडा उसळ आलाय, बघूया कसा लागतो. अरे कांदा खातोय एक तर. बघूया जरा वडा उसळ खाऊन कसा आहे. तू पण बाई, तू पण ये. तू घे, तू घे बाई. वडा उसळ कसा आहे. भाऊ थोडा कांदा असा पडू दे जरा का. टाकू बाई, टाकू. हा सजावटी बाबा. वडा उसळ अशा प्रकारे चांगली वाटते. चांगलीच आहे, बघूया. पहिला जरा रसा टेस्ट करूया. रसा आम्ही सारे काय असं काय असतं, काय रिॲक्शन का? चांगली आहे ना? चांगली आहे. बघूया आता, टेस्ट करून बघूया. किती रेट किती? 10 पैकी किती गुण देणार तुम्ही यांना? वड्याला तर 10 पैकी 10 आहे. काय बोललात सर? सर काका तुम्ही इथे बोला. वड्याला 10 पैकी 10 आहे, रस्त्याला 10 पैकी 8 आहे. 10 पैकी 8 आहे. कांदा लिंबू कांदा लिंबू तर नेहमी सारखाच आहे आपला. हे काहीतरी बाल्टी आली आपली. बाल्टी पावची तर मजाच. तांबडा पांढरा आला काहीतरी आपला. तांबडा पांढरा आला आपला काहीतरी. कधी बोलतो चांगलं आहे. हे काहीतरी दिलं त्यांनी हात पुसायला, सफेद कलरचं. तरी वडा छान आहे, वडा. मला फक्त ही बालदी दिली आहे. जावं लागेल आता मला ही पिऊन, नंतर परत बालदी घेऊन. तरीला 10 पैकी 8 आहे, वड्याला 10 पैकी 10 आहे. सिंगल वडा खायला पण जबरदस्त आहे. हे बघा कसे खातात बघा. चांगली जागा आहे भाई, बाईक आपल्याला दाखवली आहे. मस्त जागा आहे. जाईपर्यंत हां 5 मिनिटं म्हणून आणलं. 5 मिनिटात आलो आपण. हे नवीन गाडी आहे ना, 50च्या पुढे जात नाही, नंतर आलो असतो 5 मिनिटात आपण. 30 पर्यंत गेलो, 35 पर्यंत गेलो, स्पीड ब्रेकर आले. 30 गेलो, 35 स्पीड. तुम्हाला कसं वाटत होतं मागे बसून? मग गारगार वाटत होतं? बापरे, बाल्टीवर मिसळ आली आहे एकदम जबरदस्त.
हे माझं मिसळपाव आलेलं आहे. नाही भाई मी तुला दाखवलं आता. तुझा रिव्ह्यू घ्या. हे माझी मिसळ आली आहे अशी छानपैकी. आपण याला असं मस्त कांदा बिंदा टाकू जरा. आरामात खा आता भाई. आता भाई आपला खातोय, बघूया जरा भाईचा रस्सा तेमच असणार आहे आपला. रसा सेमच आहे का? बघ जरा खाऊन बघ. आणि हा रसा खाऊन बघ, माझा रसा खाऊन बघ. सेमच आहे ना, म्हणजे 10पैकी 8च रस्सा आहे. नाही पण मला हे दिलं, तांबडा पांढरा दिला मला. तांबडा दिला, तांबडा. भाई काय करतोय भाई? अरे भाई तू पण मागवलं ना वडा उचल. पहिला वडापाव मागवला. अरे कानात कापूस, थंडी. झोपणार आहे तू आता सफेद चादर घेऊन. हे भाई मिसळ पावचं एक बाईट घेऊन सांग कसं आहे. काय सगळेच बंद करायचे आता काय उरलं. ए मिसळ पाव खाऊन बघ कशी आहे सांग. ओव्हरऑल हे काय असतं? 10पैकी 7. नाही हे काय असतं, पण हे काय असतं? आता बोल ना. अशी पहिली चव चांगली वाटली, नंतर 7. ठीक आहे. काय आहे स्पेशालिटी? वडापाव तर एक नंबर बोलला ना. वडापाव स्पेशालिटी. वडा एक वडा सिंगल वडा छान आहे. भूक लागली बाबा. चला आता खातो मी. भेटूया आपण थोड्या वेळाने. आता बारवी हिल्सला जाऊया. बारवी हिल्स गाईस आमचं फिरून झालं आहे. तेवढं काय नव्हतं तिकडे तसं दाखवायसारखं. फक्त फोटो वगैरे काढले आम्ही थोडेफार. आता चाललोय इथे केवढे वॉच टॉवर. लाईट हाऊस नाही, सॉरी वॉच टॉवर आहे. जंगलाचा रस्ता आहे. बिबट्या आला. 2 मिनिटं बोललाय जयराज. गेलो. जयराज बोललाय 2 मिनिटाचा रस्ता आहे. जसं जयराज सकाळी बोललेला. जयराज सकाळी बोललेला 2 मिनिटात शूज घालून खाली 2 मिनिटात शूज खाली उतरतोय बाई. 5 मिनिटं होती. 5 मिनिटात त्याने 1 तास लावला. म्हणजे आता 2 2 मिनिटं मिनिटं किती अर्धा लावेल तास. बाबा अंदाजे. तो वॉच टॉवर भाई. तो केवढूसा टॉवर आहे. पण तो तिकडे नेत होता आपल्याला टोकावर. दाखव बोला. पण भाई तो केवढा मोठा टोक आहे. तो दुसरा आहे आणि पहिला या साईडला आहे. हे जयराज आम्हाला इकडे घेऊन जात होता. ह्या टोकाला बोलतोय जायला. तिकडून आम्ही तीर कमान चालवणार आहे. आर्चर बनणार आहे आम्ही तिकडे जाऊन. टोक्याला जायला व्ह्यू. पण रस्ता थोडा चुकलेला तो. आता गेलो असतो आज आपण. चला आता आपण रिटर्न चाललोय सध्या. आता आपण रिटर्न जाऊया डायरेक्ट. जयराजला घरी सोडूया. 1:15 झालाय. जयराजला घरी सोडूया. मग तिकडनं आम्हाला डोंबिवली जायचं आहे परत आमच्या घरी. लेट झालेला तर आहे तसा. 3 वाजतील घरी जाईपर्यंत. सध्या हा ब्लॉग इथं स्टॉप करूया आपण सध्यासाठी. आता जयराजला घरी सोडताना रिटर्न परत चालू करूया ब्लॉग. यस ठीक आहे. थोडा लांबून घे. मला आता ब्लॉगचा एंड करायचा टाइम आलाय. चिरागच्या घराच्या इकडे पोहोचलोय आता आपण. चिराग आता चाललंय. चिराग पुढच्या ब्लॉग मध्ये आता भेटूया. चला घरी बाय. आम्ही चाललो आता वेस्टला. आता विक्रमच्या इकडे कंटिन्यू करू हा ब्लॉग. आता पोचलोय आपण विक्रमच्या घराच्या इकडे.
भाई कशी वाटली ट्रिप? मजा आली? एक नंबर मजा आली. ट्रिप आता एंड. सध्या भूक लागली. भूक लागली. जाऊन जेवायचं. झाला आता सगळे घरी. चिराग पण गेला, जयराजला पण सोडला बदलापूरला. आता मी चाललो घरी. जाऊया घरी.